एखाद्या दारू पिलेल्या माणसासारखा असा असा करतो आणि पडतो. त्याच्यावर अनेक संशोधनं चालू आहेत की नेमकं याची कशाचं ऑपरेशन करायचं. त्याच्यामध्ये शक्तीच नाही राहिली. सतत हातात आयांना काय झाले, हातामध्ये मोबाईल देतात आणि आयांना असं वाटतं आपल्याला तोपर्यंत टी व्ही पाहून देईल, भाजी करून देईल, स्वयंपाक करून देईल. त्या मोबाईलनं नवरा बायकोचंही बोलणं संपलंय आणि शेजाऱ्यांचं बोलणं संपलंय आणि कुणाच्याही घरात गेलं तरी सगळे व्हॉट्सॲपलाच असतात. त्या व्हॉट्सॲपवर एकानं मला मेसेज पाठवलं बरं का, शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आई वडिलांना समजावून घ्या. त्या डीपीला त्याचा फोटो आला, असं सुंदर पोरग तुला म्हणते. म्हटलं असेल आता कार्ड नेतात लोक, मला आनंद झाला, पण त्याला असं करायचं त्याच्यापेक्षा मी म्हटलं त्याला फोन करावा. मी म्हटलं आपण जो मेसेज पाठवला सकाळी, आपण कोण, त्यानं मला गावाचं नाव सांगितलं, त्याचं सांगितलं. म्हटलं आपलं वय काय, लग्न झालं का? म्हटलं झालंय ना ताई, मी तुमच्याकडून कार्ड घेतलं आणि म्हणून तुम्हाला सकाळी हाय केलं. हा म्हटलं केलं. म्हटलं आज 8:30 सुंदर सुविचार पाठवला, त्याच्यासाठी थँक्यू. त्याच्यासाठी तुम्हाला मला धन्यवाद द्यायचे. पण आता तुमच्या भाषेमध्ये थँक्यू. म्हणलं कशाचं ताई थँक्यू कशाला म्हणता, मला तुमचं कीर्तन आवडलं आणि मग म्हटलं तुम्हाला जॉईंट व्हावं म्हणून मी व्हॉट्सॲपला जॉईंट झालो, मला फार आवडलं. म्हटलं सकाळी मेसेज फार छान पाठवला सुविचार. म्हणलं कोणता हो? म्हणलं 8:30. म्हणलं मी नाही वाचला. म्हटलं मग तू कसं काय पाठवला? म्हणलं त्याच्यावर लिहिलं होतं ना शिक्षणाआधी काहीतरी ते देवाचं याचं. म्हटलं याचा उपयोग तुम्हाला चांगला होईल. म्हणजे सुविचारांचा उपयोग कीर्तनकारांना आहे, तुम्हाला नाही. तुम्हाला काही घे नाही, आम्हाला सांगण्यासाठी आहे, पण तुम्हाला ऐकण्यासाठी. देवा आधी आई वडिलांना समजावून घ्या. म्हणलं बाळा तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? म्हणलं 2 वर्ष झाली. का होत आई? म्हणलं आई वडील कुठे? म्हणलं लेकीत राहतात. समजून घ्या आई वडील लेकीकडं आणि देवा आधी आई वडिलांना समजावून घ्या. हा मेसेज टाकणारा म्हणजे याचा अर्थ व्हॉट्सॲपचा उपयोग होतोय का? होतो. फेसबुक व्हॉट्सॲपचं लागलं या वेड, कोणी कोणाशी बोलना धड, कसं जगावं सुट ना कोड, मोबाईलचं सगळ्यांना लागलं या वेड. जो बाळा जो रे जो, आज अतुलची 12ची गाडी, शांताबाईनं मारली उडी, माऊली भक्तानं उभरली पुडी, झिंग झिंग सैरट कांठळ्या पोडी, जो बाळा जो रे जो. आता असाच पाळणा म्हणायचा, इथून पुढं असाच पाळणा गरजेचा आहे, है ना? सैरट कुणी नाही पाहिला हात वर करा. उद्याला बघ बाळा. महाराज आमचा 5 वर्षाचा नातू आहे, पखवाज चांगला वाजवतो, कुठेही शिकायला नाही पाठवलं पण आहे अंगामध्ये, त्याच्या जन्मताच गुण आलाय. काहीतरी केल्याशिवाय काहीतरी घडत नाही. मी कळममध्ये 20-25 पोरांना माझ्या पदरच्या, तेव्हा का त्यातलं एक पोरग गाडी चालवायला आहे. आळंदीवरून महाराज बोलवले 20-25 पोरांना गावातल्या गोळा करायची पखवाज शिकवायला. पोरं शिकली नाही असं नाही, आता ती त्यांच्या व्यापात कुणी नोकरीला गेलं, कुणी लग्न झालं, शेती करतं, कुणी काय, पण काकड्याला येतात पोरं. मला सगळं गाव म्हणायचं कशाला खर्च करता तुम्ही? मी म्हणायची जाऊ दे कधीतरी त्याचा उपयोग होईल. त्यावेळेस माझं पोरग 8वीला होतं, त्याला किती प्रयत्न केला ते पळून जायचं पण तो पखवाज शिकला नाही. पण त्याच्या पोटी जन्माला आलेलं पोरग 5व्या वर्षी उत्तम पखवाज वाजवतं. केले कर्म त्याची, चांगलं पखवाज वाजवतं. काकड्यात तर तोच साथ देतो. 5 वर्षाचा आहे, त्याचं नाव हरिओम आहे. मला आनंद इतक्या गोष्टीचा आहे, मी जे प्रयत्न दुसऱ्यासाठी केले भगवंतानं माझ्या घरामध्ये आपोआप पोरग पखवाज केलं. मला याचा सार्थ अभिमान आहे. तेच पोरग जारकरवाडीला कीर्तन होतं, चांगलं वाजवलं पखवाज, त्याला आता यावं वाटतं माझ्या बरोबर. त्या दिवशी मागे लागलं, म्हटलं अरे लांब जायचं, कुर्ल्याला कीर्तन होतं, तुला कुर्ल्याला नेऊन जमल का? 9 ते 11चं कीर्तन आहे, परवालाच गेलते कुर्ल्याला. म्हटलं तू नको येऊ. मग रडायला लागला, इतका रडत होता. पण कितीही संस्कार केले तरी बाहेरचे त्याच्यावर येऊन आदळतात. मला हे सांगायचंय, 5 वर्षाचं पोरग सुंदर पखवाज वाजवतंय, सुंदर सगळं हरिपाठ म्हणतंय, पण बाहेरचे त्याच्यावरती संस्कार येऊन आदळतात. आपण त्याला किती सांभाळायचं? मला हे सांगायचंय, प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या मुलांवर संस्कार करण्याची, त्यांना सांभाळण्याची, त्यांच्यावरती योग्य प्रकारे त्यांच्यावरती सुसंस्कार तर होतीलच, पण अन्न चांगलं देण्याची. बाहेरचं अन्न देऊ नका, पिझ्झा बर्गर देऊ नका, हाताने चांगलं पीठ मळा, मशीनने मळू नका. त्याच्यात प्रेम आहे, त्याच्यामध्ये सात्विकता आहे.
ते पोरग माझ्या मागं लागलं. मी म्हटलं नाही, त्याला म्हटलं, त्याच्या आईला म्हटलं दाराला कडी लाव आणि घे आतमध्ये त्याला. पण ते रडत असताना पोटात तुटत होतं, लांबवर त्याचा आवाज येत होता. दुसऱ्या दिवशी गेले, त्याला जवळ घेतलं. म्हटलं बाळा, आज 7 ते 9 कीर्तन आहे, आज तुला नाही. म्हणलं मी नाही बोलणार तुझ्याशी, आता कट्टी. म्हणलं अरे नाही बोलणार. मग म्हणलं मी तुला कधीच नाही आजी म्हणणार. म्हटलं मग मला काय म्हणणार? म्हणलं आरची म्हणणार. म्हटलं मग मी तुला काय म्हणतो? परश म्हण. 5 वर्षाच्या पोराला आरचीन परश कळतो, पण माऊलीन तुकोबा कळायला मार्ग नाही. काय चाललंय हे? अरे या महाराष्ट्राचं नंदनवन ज्यांनी केलं, आपल्याला त्यांनी काय काय दिलं, त्याच्यामध्ये माऊलींनी किती त्रास सहन केला, तुकोबरायांनी किती खडतर प्रवास सहन केला, माझ्या एकनाथ महाराजांनी किती त्रास सहन केला. यवन अंगावरती 100 वेळा तुकला तरी देखील धर्मसंस्कार त्यांनी सोडले नाही. आणि आज आपल्या मुलांवरती संस्कार करा हे सांगण्याची वेळ आलेली आहे. आज तुम्ही लोक या कीर्तनाच्या माध्यमातून कसं का होईना धर्म जागृत ठेवत आहे, पण या पोरांपर्यंत जाईल की नाही याची शंका आहे. म्हणून इंग्लिश मीडियमला घातलेल्या पोरांना, प्रत्येक आईला माझी विनंती आहे, संध्याकाळी जवळ घ्या आणि हरिपाठ म्हणा. कारण हरिपाठ गरजेचा आहे. ज्याला काकडा येतो त्यालाच कीर्तन द्या, कारण काकडा हे आईचं दूध आहे आणि हरिपाठ हे गावठ्या गाईचं दूध आहे. जगात लक्षात ठेवा काय गरजेचं आहे आणि काय नाही आहे. मला हे सांगायचंय, कीर्तन कुणी करू द्या, पण काकड्यात जे आईचं दूध आहे ना आणि हरिपाठामध्ये जे गाईचं दूध आहे ना, ते कशातच नाही आहे. मग प्रेम जर मिळायचं असेल ना, तर जी गोष्ट गरजेची आहे ती केलीच पाहिजे. आणि म्हणून या जीवनात काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही जे जे चिंता कराल तेच तुमच्या पुढे येईल. म्हणून मागचं केलेलं कर्म पुढे धावून आल्याशिवाय राहत नाही. मागे केलेले जे संचित आहे, म्हणून संचित हे शिळे दही माझे खादले गे बाई, आणि प्रारब्ध हे शिळे लोणी याची केली धूळ पाणी. म्हणून ती धूळ पाणी केल्याशिवाय राहणार नाही. एक साधू होता, रस्त्यानं चालला होता राजा, आणि राजा अंबारीत बसलेला. साधू धनधाकट होता, त्याला घेणं नाही देणं नाही. रस्त्यानं चाललेल्या साधूनं त्या राजा चाललेला असलेल्या त्या अंबारीवर बसलेल्या हत्तीचं शेपूट धरलं. काही घेणं देणं नाही, तुफान गर्दी, आणि मध्येच हा गेला आणि शेपूट धरलं. जेव्हा शेपूट धरलं तेव्हा हत्ती थांबला ना. राजानं मागं वळून पाहिलं, हत्ती का थांबला? प्रधान या बाजूला होता. प्रधानाला खुणवलं राजाने, का हत्ती थांबला? त्यानं पाहिलं तर या साधूनं, साधू धनधाकट होता, उघडाच्या उघडा, फक्त अंगावरती थोडंसं कपडा. म्हणले कोण आहे रे तू, वेडायस का? म्हणले नाही मी साधू आहे. म्हणले का? म्हणले मी जंगलात असतो, सहज मला वाटलं राजाची किती मजा आहे, हा राजा आहे. लोक म्हणत होती, मी विचारलं कोण आहे? म्हटले राजा आहे. म्हटले शेपूट धरून पाहावं, एवढ्या मोठ्या हत्तीचं. थांबला हत्ती. त्याला एवढी ताकद होती की हत्ती थांबला. राजाला ते बघवलं नाही. दुसरं मोठं झालेलं कुणालाही सहन होणार आहे का? राजानं प्रधानाला विचारलं, याला काय केलं पाहिजे, याची ताकद कमी केली पाहिजे. मग म्हटले त्याला दरबारात बोलवा. त्याला दरबारात बोलवलं. म्हटले का हो, तुमची एवढी ताकद कशाने? म्हटलं चिंताच नाही ना, जीवनात चिंताच नाही. चिंता या शब्दावरचा टिंब काढला की काय होतं? चित्ता. जो चिंता करतो तो चितेवर गेल्याशिवाय राहत नाही. मग राजानं त्याला सांगितलं, दिवसभर वनवन करतो, जंगलात जातो, तू काहीतरी खांडून मुळ्या, तुला जे मिळतं ते काहीतरी आणतो, कंदमुळं खातो, गाईची रानातली दूध पितो, त्याच्यापेक्षा तुला एक काम कर, तुला मी 5 देवळं देतो या राजधानीमध्ये. 5 मंदिराची पूजा करायची, पण मंदिराची पूजा ज्या त्या वेळेस झाली पाहिजे, नैवेद्य ज्या त्या वेळेस गेला पाहिजे. तुला 3 टाइम जेवण घेऊन आमच्या राजवाड्यातला एक माणूस येईल, तुला 3 वेळेस जेवण मिळेल. तू कोणत्याही मंदिरामध्ये असती तर तुला जेवण दिलं जाईल, तू काळजी करू नको. पण पूजा जर वेळेत झाली नाही तर मात्र तुला महान शिक्षा देण्यात येईल. घेणं नाही देणं नाही, बद्ध होत, मुक्त होता तो बद्ध केला, आणि
त्याला पूजा दिली आणि पूजा दिल्याच्या नंतर तो दररोज एकच काळजी करायचा, पूजा लवकर नाही झाली जर कोणी शिपायांनी पाहिलं आणि जर महाराजांना कळालं तर मला शिक्षा होईल, या काळजीनं तो धनधाकट असलेला साधू बोटासारखा झाला. दुसऱ्या वर्षी परत साधू ज्या वेळेस राजाची मिरवणूक निघाली, म्हटले आता शेपूट धर, तो म्हणला मला चालायलाही त्रास होतोय तर काय शेपूट धरतो, म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ पण भोगणे ते फळ सांगू. ज्या वेळेस 18 दिवसाचं युद्ध महाभारताचं झालं त्यावेळेस भगवंत घरी आले आणि घरी आलेल्या भगवंताला ओवाळण्यासाठी रुक्मिणी मातेनं पंचारती केली आणि पंचारती करून रुक्मिणी माता जेव्हा उंबऱ्यात उभ्या राहिल्या त्यावेळेस भगवंताला त्यांनी कुंकू लावलं, अक्षता टाकल्या, ओवाळलं आणि आत घेतलं. भगवंत आत आले आणि रुक्मिणी मातेनं सांगितलं मी तुम्हाला बसू देणार नाही, मी ओवाळलं तुम्हाला आत घेतलं पण मला एका प्रश्नाचं 2 प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटले काय? देवाआधी देव तुम्ही, इतकं सुंदर आयुष्य तुमचं, जगाच्या कल्याणासाठी तुम्ही जन्माला येता, भक्तांच्यासाठी येता, मग खरं सांगा अर्जुनाला तुम्ही अशी साथ का दिली? म्हटले कशी? म्हटले द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, त्यांच्यावर शस्त्र सोडायला का लावलं? हे तुम्ही चुकीचं का वागला? देव म्हटले रुक्मिणी अगं मला खाली बसू दे तरी. नाही म्हटले मी बसू देणार नाही, कारण जाब विचारणं हा पत्नीचा धर्म आहे, विचारलंच पाहिजे. तुम्ही हे आणलेलं द्रव्य कुठून आणलं, का आणलं, जोडून या धन आणि उदास विचारे वेच करी. मला चांगलंच घरामध्ये आणलेलं आवडल, तुम्ही कष्टानं आणा. मन मेंदू आणि मनगट ही पुरुषांच्या प्रगतीची लक्षणासाठी असणारी ह्या गोष्टी आहेत. मन मेंदू आणि मनगट याच्या पलीकडे पुरुषांनी जायचं, मनानं चांगलं राहायचं, मनगटानं कष्ट करायचं आणि मेंदूनं विचार करून मग साऱ्या काही गोष्टी करायच्या. मग कुणाचंही मन सद्बुद्धीत चालण्यासाठी मेंदूचा वापर पाहिजे. म्हणून मन मेंदू आणि मनगट ही प्रगतीची लक्षणं पुरुषांची सांगितली. म्हटले काय म्हणायचं नेमकं तुला? म्हटली यांच्यावरती वार करण्यासाठी, शस्त्र उचलण्यासाठी तुम्ही अर्जुनाला का तयार केलं? म्हटले सांगू, भीष्माचार्यांना शस्त्र उचलण्यासाठी मी देखील धावलो. कारण त्याचं मला कळलंच पाहिजे. म्हटले सांगू, एका स्त्रीच्या निरीला हात घातला त्यावेळेस यांनी धर्म सोडला. जर 5 पांडव वचनात गुंतले होते, त्यांनी द्रौपदीला विकलं होतं, कारण त्यांनी पण लावलेला होता तुझी बायको देखील आम्ही आता जिंकलेली आहे, म्हणून 5 पांडवांनी मान खाली घातली. पण द्रौपदीला जेव्हा ओढत दुःशासनानं आणलं ना तेव्हा हे सारे तिथं होते. यांच्या शब्दाला दुःशासनानं ऐकलंच असतं, पण दुःशासनासाठी, दुर्योधनासाठी यांनी एका शब्दाचा देखील वापर केला नाही. पण परस्त्रीला, जेव्हा परस्त्री सदा बहिणी माता असताना देखील यांनी भाऊजाईच्या वस्त्राला हात घातला तेव्हा भीष्माचार्य शांत बसले आणि शांत बसलेल्या डोळ्यानं, उघड्या डोळ्यानं ते पाहत असताना जो त्यांनी अपराध केला तोच केले कर्म पुढे भोगा आले, त्यांना तो भोगावा लागला. म्हणून संचित त्यांचं प्रारब्ध झालं. तुम्ही कितीही सत्कर्म करा पण एक दुष्कर्म जर केलं तर सगळ्या सत्कर्मावर पाणी फिरतं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे भीष्माचार्य आहे. म्हणजे आता कळालं. आता दुसरा प्रश्न माझा असा आहे, जर तसं होतं तर कर्णानं काय केलं होतं? कर्ण तर राधेय होता, त्याची काय चूक होती म्हणून त्याला तुम्ही हातामध्ये शस्त्र नसताना देखील अर्जुनाला बाण सोडायला लावलं? त्यावेळेस देवानं सांगितलं, अगं रुक्मिणी, युद्ध 5ला संपतं. 5 वाजता शस्त्र खाली ठेवली जातात आणि दिवस मावळला की माणसं जिकडे तिकडे जातात. आम्हाला तिकडच्या बाजूला जाता येत नव्हतं, पण धारातीर्थी पडलेला अभिमन्यू, त्याला फक्त चक्रव्यूहात आत जायचं माहीत होतं, बाहेर यायचं माहीत नव्हतं. धारातीर्थी पडलेला तो अभिमन्यू, आम्हाला त्याच्या जवळ जाता येईना, पण तो त्या कर्णाला म्हणत होता, त्या डबक्यात असलेलं पाणी काका माझ्या तोंडात घालता का हो थोडं, मला जीव कासावीस होतोय. कर्ण गेला देखील, त्यानं ओंजळीत पाणी घेतलं देखील, त्यानं तोंडापर्यंत आणणार पण कर्णानं पाणी तिथंच खाली टाकलं. त्याच्या लक्षात आलं हा आपल्या दुश्मनाचा मुलगा आहे, हा आपल्या वैऱ्याचा मुलगा आहे आणि आपण ज्याच्या बाजून आहे त्याचं नाव दुर्योधन आहे. त्याला राग येईल, तो म्हणेल तू शत्रूच्या मुलाला का पाणी पाजलं, म्हणून
कर्ण नाव ज्याचं दानशूर कर्ण आहे त्यानं त्याचं कर्म केलं नाही, त्यानं पाणी त्याला पाजलं नाही आणि कर्ण तसाच पुढे निघून गेला आणि तो अभिमन्यूला म्हणाला, बाळा मी तुला पाणी देऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी घडलं वेगळं. ज्या डबक्यातून वंजळ भरून घेतली होती त्याच डबक्यामध्ये कर्णाचं चाक रथाचं गेलं आणि त्या रथाचं चाक काढण्यासाठी निशस्त्र असणारा कर्ण खाली उतरला आणि त्याच क्षणी मी अर्जुनाला म्हटलं सोड बाण. पण अर्जुन म्हटला, देवा हे माझं काम नाही, त्याच्या हातात शस्त्र नाही, मी नाही सोडणार. तेव्हा मी अर्जुनाला सांगितलं, काल तुझं लेकरू धारातीर्थी पडलं तेव्हा याचा धर्म कुठे गेला होता. आता तू विचार करू नको, जो अधर्माने वागतो ना त्याला उत्तर देखील अधर्मानेच दिलं पाहिजे. या उत्तरामुळं अर्जुनानं बाण सोडला. रुक्मिणी माता म्हणाली, देवा हे मला आत्ताशी कळालं, म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. अभंगाचं वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ